स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर आज सुनावणीची शक्यता। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणीची शक्यता। निर्णयाला उशीर झाला तर निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता। प्रभादेवी पुलाचा तिढा आता लवकरच सुटणार। MMRDA रहिवाशांमध्ये सकारात्मक बैठक। आठवड्याभरामध्ये शासन निर्णयाची शक्यता। दक्षिण पुण्यातील पाणी कपात मानव निर्मित। मनसेचा पुणे पालिकेवर आरोप। पाणी गळती आणि पाणी चोरी, पाणी कपातीची समस्या। पीओपी गणेश मूर्तीबाबत अभ्यास समितीची अनुकूलता। 1 जून रोजी CPCBला आता प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। चंद्रपूरमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी पावसामुळे बऱ्याच भागातील वीज पुरवठा खंडित। पावसामुळे अनेकांचं मोठं नुकसान। मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात कपात नाही। मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम नाही। पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन। पुण्यात आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद। पाणी कपातीच्या निर्णयाचा फेर आढावा घ्या। पुणे महापालिका आयुक्तांच्या सूचना। जवळचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात कारवाई। रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात विशेष मोहीम। 48,000 बेशिस्त चालकांवर कारवाई। नागपूरमध्ये महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या जेवणात अळ्या। नागपूरमधील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार। महाविद्यालय प्रशासनाकडून मेस चालकाला नोटीस। पुण्यात पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना। सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना। मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना पोलिसांनी पतीला पकडलं। अँब्युलन्स न मिळाल्याने महिलेचा मृत्यू। कल्याणमधील धक्कादायक प्रकार। माजी नगरसेवकाचा डॉक्टरवर संताप। पीडित कुटुंबियांना 50 लाखांची मदत करा। माजी नगरसेवकाची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।